आणि सुपर ओव्हर पॉवर प्ले नसणार. आणि माझ्यासोबत आहेत ते आमचे मित्र अनिल. पहिला सुपर ओव्हरचा सामना अकाल ज्योत सेवा संघ वर्सेस मिरान 11. या सुपर ओव्हर मध्ये जर अकाल ज्योत संघाने 2 मोहरे टिपले तर सामना त्यांच्या बाजूने जिंकू शकतो. 2च विकेट आपल्याला मिळतील कारण सुपर ओव्हरचा सामना आहे. 6 चेंडू मध्ये 2 मोहरे टिपायचे आहेत आणि जास्तीत जास्त धावा कुटायचे आहेत. तर टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका. अक्कलज्योत संघ विनंती असेल, आपण यजमान आहात या लीगचे, या स्पर्धेचे बिग बॅश 2025 चे. तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे आणि सामना चालू करण्यासाठी मदत करायची आहे, सहकार्य करायचं आहे. सुपर 6 मध्ये पोहोचलेले संघ 6 संघ पोहोचले होते, त्यातून 3 संघ पुढील वाटचालीसाठी पात्रता ठरत आहेत. आणि ते 3 संघ म्हणजे अकाल ज्योत सेवा संघ, मिरान 11 आणि एव्ही फायटर्स. या तिघांमध्ये 2-2 मॅच होतील. जो संघ 2 मॅच जिंकेल तो पुढे क्वालिफाय होईल फायनल साठी आणि उर्वरित 2 संघांमध्ये सेमीफायनल होईल. जर तिन्ही संघांनी 2-2 एक मॅच जिंकली तर सामना टाय झाला तर त्याच्यामध्ये रन रेटच्या ऍव्हरेज मध्ये काढण्यात येईल आणि जो संघ चांगला ऍव्हरेज गेन करेल तो संघ फायनल मध्ये पोहोचेल. सुपर ओव्हर ही कंपल्सरी चेस आहे, कृपया लक्षात ठेवायचं आहे. पंच बंटी कांबळी. ए आणि बी पहिली मॅच अक्कलज्योत विरुद्ध मिरान 11 यांचा जो सामना जिंकेल तो एव्ही फायटर बरोबर लगेच दुसरा सामना खेळतील. आणि जर लगातार 2 विजय संपादन केले तर संघ फायनल मध्ये थेट प्रवेश करेल व उर्वरित जे 2 संघ असतील ते उरलेला सेमीफायनलचा सामना खेळेल आणि त्या सेमीफायनल मधून दुसरा फायनलिस्ट संघ आपल्याला मिळेल. तर षटक हाताळण्यासाठी सुपर ओव्हरचा आलेला आहे अक्कलज्योत संघाकडून कुणाल पाटील केपी. बघूया सामना करेल तो अश्विन, मिरान 11चा आयकॉन खेळाडू. जर्सी नंबर 2 कुणाल पाटील. याच गोलंदाजाने सुरेख कामगिरी करत आपल्या संघाला सुपर ओव्हर मधून सुपर 6 मधून क्वालिफाय राऊंड दिलाय. कुणाल पाटील याने काय गोलंदाजी आहे, काय क्षेत्ररक्षण आहे.
कमबॅक करतायत का? आणि पुन्हा एकदा फटकावलेला चेंडू सीमारेषा पार, षटकार, सलगचा दुसरा षटकार येतोय तुषार बनसोडे याच्या बॅट मधून आणि आपल्या संघाला उत्कृष्ट कामगिरी करून देतोय तुषार. हवेचा झोक आहे. आता दिशाहीन गोलंदाजी. पहिला स्लोअर वन टाकण्याचा हा प्रयत्न होता, परंतु तो फुलटॉस गेलेला आहे, अचूक टप्पा पडलेला नाही, त्यामुळे तुषार याला फायदा उचलता आला आणि षटकार आला. दुसरा चेंडू शॉर्ट लेन टाकलेला, उंच डोलावलाय थोडा रिषभ पलीकडे. संघाची धावसंख्या झाली ती 12, 1 बाद 12. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. बघूया आपल्या संघासाठी पुढील षटकामध्ये काय करतोय. उर्वरित 3 चेंडू आणि डिसाइड करेल तुषार की आपल्या संघासाठी किती धावा घ्यायच्या आहेत उर्वरित 3 चेंडू मध्ये, कारण आतापर्यंत त्याच्या बॅट मधून सलग 2 षटकार आलेले आहेत आणि आपल्या संघाला एक आव्हानात्मक. दोन्ही खेळाडूंचं होम ग्राउंड आहे. हे दोन्ही खेळाडू या मैदानात सातत्याने सराव करत असतात, म्हणून त्यांना अंदाज आहे या पिचचा. बघूया पुढील चेंडू सामना करतो तुषार. चौथा चेंडू आणि हा फटकावलेला चेंडू. पुन्हा एकदा 3 षटकार, लगातार 3 षटकार मारलेले आहेत तुषार यांनी. जर आपल्याला तुषार यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांच्या गजरात हार्दिक अभिनंदन करायचं आहे. कुठेतरी गडबडताना दिसतोय कुणाल पाटील. 3 चेंडूवर लगातार 3 षटकार. काय कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे तुषार याला. 3 षटकार त्यांनी लगातार ठोकले ते कुणाल पाटील याला. बघूया आता शेवटचे 2 चेंडू. संघाची धावसंख्या झाली ती 18, 1 बाद 18. आयकॉन खेळाडू परतवलाय तंबू मध्ये अश्विन शेळकेच्या रूपात. बघूया पुढील 2 चेंडू मध्ये काय घडतंय. 3 षटकार लेगच्या दिशेने मारलेले आहेत आणि काहीसे द्विधा मनस्थितीमध्ये कुणाल पाटील, कारण सतत 3 चेंडूंवरती 3 घणाघाती प्रहार केलाय तुषार यांनी. 3 षटकार लगावलेत त्यांना. आणि हा डॉट स्वरूपाचा चेंडू. सुंदर कमबॅक कुणाल पाटील यांचा. 3 षटकारानंतर हा निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 18, 1 बाद 18. 5 चेंडू झालेले आहेत. आता शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत कुणाल पाटील आणि सामना करतील तुषार बनसोडे. आणि जियान शेख यांच्याकडून 3 षटकार मारले, त्याच्यामुळे 1000 रुपये आणि हा शेवटचा षटकार मारला तर आणखीन 500 रुपये मिळतील. बघूया कुणाल पाटील. आहा, चांगला चेंडू आणि उत्कृष्ट असा थ्रो. बघूया. आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झाली आहे 20 धावा झालेल्या आहेत आणि 21 धावांचं टार्गेट असेल सुपर ओव्हर मध्ये अकालज्योत या संघाला. चला मिरान 11 आपला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. या पुढील सामना होणार आहे एव्ही फायटर्स. आपला संघ देखील तयार ठेवायचा आहे. कर्णधार सुजित आपला संघ घेऊन तयार राहायचंय. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो एव्ही फायटर्स या संघासोबत दुसरी लढत सुपर ओव्हर मध्ये खेळेल. बघूया आता या सामन्यात 21 धावांचं आव्हान अक्कालज्योत संघासमोर ठेवलंय. ते मिरान 11 संघाने लगातार 3 षटकार तुषार बनसोडे यांच्या बॅट मधून आणि त्यांना. चला पंचांना पाण्याची व्यवस्था करायची आहे. 2 बॉटल पंचांना पाण्याचे घेऊन जायचंय. लक्ष ठेवा कृपया इनिंग ब्रेक मध्ये पाण्याची सोय करायची आहे खेळाडूंसाठी आणि पंचांसाठी देखील. कमिटी मेंबर्स लक्षात ठेवायचं आहे. या रखरखत्या उन्हामध्ये 3 षटकार मारून मिरान 11 या संघाला एका चांगल्या टोटल पर्यंत पोहोचवलंय तुषार बनसोडे याने.
आता पाहूया अकाल ज्योत या संघाकडून पहिली जोडी कोण येते। आणि पहिली जोडी मैदानात मुकेश पटेल आणि लकी सिंग, दोन्ही आक्रमक खेळाडू। बघूया हे आव्हान सहजरित्या पेलू शकतात हे दोघे खेळाडू। आणि पहिला षटक मिरान 11 या संघाकडून घेऊन येत आहेत स्वतः आयकॉन खेळाडू अश्विन शेळके। अकाल ज्योत या संघाला 21 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी। आणि लक्षात ठेवायचं आहे कंपल्सरी चेस आहे। 6 चेंडू मध्ये जर हा सामना बरोबर मध्ये सुटला तर मिरान 11 हा संघ विजय घोषित करण्यात येईल, कारण कंपल्सरी चेस या नियमानुसार आपण हे सामने खेळवतोय। लकी सिंग स्ट्राइक वरती आहेत आणि सामना थोड्याच वेळात चालू होतोय। पहिला चेंडू घेऊन येत आहेत अश्विन आणि सामना करतील लकी। क्लोज कीपरच्या स्वरूपात फोर्टिप्लिस संघाचे अमित आपल्याला दिसत आहेत मिरान 11 या संघाकडून कीपिंग करताना। चला सामना त्वरित चालू करायचा आहे, सामन्याला विलंब करू नका। अजूनही यापुढे आपल्याला सेमीफायनल फायनल हे सामने करायचे आहेत। पहिला चेंडू आणि हा भटकावलेला चेंडू यॉर्कर स्वरूपाचा खोदून काढला एका धावे करता। पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत का, आणि एक धाव कंप्लीट केलेले अशा स्वरूपात एका चेंडूवरती एक धाव, संघाची धावसंख्या झाली 1। आता उर्वरित 5 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी अकाल ज्योत या संघाला। मुकेश आतापर्यंत आपल्या संघासाठी चांगलीच कामगिरी करत आलेले आहेत। पाहूया या सामन्यामध्ये त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे। आणि हा दुसरा चेंडू झेलबाद होत आहेत आणि आतापर्यंत समीकरण 2 चेंडू 1 धाव आणि 1 फलंदाज बाद। आता उर्वरित 4 चेंडू आणि 20 धावांची गरज। स्वतः फरीद मुल्ला मैदानात। फरीद मुल्ला यांनी जर सलग 3 षटकार ठोकले तर अनिल देसाई यांच्यातर्फे त्यांना 2000 रुपये कॅश प्राइज मिळण्यात येईल। या सामन्यामध्ये तुषार यांनी 1000 रुपये ऑलरेडी आपल्या ओनर कडून मिळवले आहेत। पाहूया फरीद मुल्ला ती कामगिरी करतायत का। तिसरा चेंडू घेऊन येत आहेत अश्विन आणि सामना करतायत फरीद। यॉर्कर स्वरूपाचा चेंडू खोदून काढला एका धावे करता आणि संघाची धावसंख्या झाली 2। उर्वरित 3 चेंडू आणि 19 धावांची गरज। आणि थोडासा सामना मिरान 11 या संघाकडे झुकलेला, कारण आणि हा पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू हळूवार खेळून काढला एका धावे करता लकी सिंग यांनी आणि संघाची धावसंख्या झाली 3। 2 चेंडू
आणि 18 धावांची गरज. सामना पूर्णतः मिरान 11 यांच्या खिशामध्ये गेलेला आहे. चला हेवी फायटर्स आपला संघ घेऊन तयार राहायचंय. कर्णधार सुजित आपला संघ तयार ठेवायचा आहे. टॉस साठी मी आपल्याला आमंत्रित करतोय कर्णधार सुजित. चला आपले 3 बॉलर 3 बॅट्समन आणि 1 बॉलर यांची नावं द्यायची आहेत आमच्याकडे. आणि हा शेवटचा षटकार ठोकलाय लकी सिंग यांनी आणि सामना खिशात घातला मिरान 11 या संघाने. हार्दिक अभिनंदन मिरान 11. आता या पुढचा सामना जो होणार आहे मिरान 11 वर्सेस एव्ही फायटर्स. अश्विन शेळके आपले 3 फलंदाज आणि 1 गोलंदाज इकडे नाव द्यायचंय. ओके धन्यवाद. 3 बॅट्समन जे आपण दिलेले आहेत त्यांची नावं आहेत जय, तुषार आणि अश्विन आणि बॉलर नेम अश्विन शेळके. चला एव्ही फायटर्स आपण आपले नाव द्यायचे आहेत. सुजित, कर्णधार सुजित, 1 बॉलर आणि 3 बॅट्समन. टॉस करायच्या आधी 4 खेळाडूंची नावं आमच्याकडे द्यायची.